इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेदामध्ये अनेक चिकित्सा आहेत. त्यातील एक म्हणजे पंचकर्म चिकित्सा आणि आज त्याच विषयी आपण बोलणार आहोत. आणि या सगळ्या संबंधी माहिती देण्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय वैद्य विराज आठले यांना. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्ताच मी असं म्हटलं की आयुर्वेदामध्ये अनेक चिकित्सा आहेत. त्या प्रत्येकाचं अभ्यास वेगळा आहे, त्याची वैशिष्ट्य वेगळी आहेत. पंचकर्म ही एक चिकित्सा अशी आहे की त्याबद्दल सगळ्यांना माहीत पण असतं आणि माहीत नसतं, अशा दोन्ही गोष्टी असतात. तर मला असं सांगा की पंचकर्म चिकित्सा म्हणजे काय, हे एक आधी सांगा. आणि ही चिकित्सा करण्यापूर्वी काय निकष लागतात किंवा कोणतं पूर्वकर्म केलं जातं त्याविषयी सांगा. नक्कीच. आयुर्वेदाचं प्रयोजनच असं सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमन. ह्याचा अर्थ असा आहे की जे स्वस्थ लोक आहेत त्यांचं स्वास्थ्य टिकून राहावं आणि ज्यांना व्याधी आहेत त्या व्याधीचं हरण व्हावं. हे त्यातील आता तुम्ही जसं म्हणालात की पंचकर्म चिकित्सा ही बऱ्याच लोकांनी ऐकली असेल किंवा नसेल. पण पंचकर्म ह्या शब्दातच त्याचं थोडक्यात फोड करता येईल की पंच म्हणजे पाच, बरोबर, आणि कर्म म्हणजे क्रिया किंवा कार्य. आपण जी चिकित्सा करतो, ज्या 5 प्रकारच्या चिकित्सा करतो त्याला आपण पंचकर्म असं म्हणतो. आयुर्वेदात 2 चिकित्सा पद्धती आहेत. एक शोधन प्रकार म्हणतो, ज्यात ही पंचकर्म एक चिकित्सा येते, आणि शमन प्रकार जो आहे की ज्यात आपण गोळ्या घेतो, काढे घेतो, त्याला आपण शमन चिकित्सा म्हणतो. तर ही पंचकर्म जी चिकित्सा आहे ती ही शोधन प्रकारात मोडते. म्हणजे ही काय, ही एक प्रभावी आणि विशेष चिकित्सा आहे की जे शरीरातील जे दोष बिघडलेले आहेत ते दोष बाहेर काढून आपल्या शरीरातलं साम्य अवस्था आणते, म्हणजे दोष हरण करते, अशी ही चिकित्सा आहे. तर पंचकर्म चिकित्सा करण्यापूर्वी आपण त्याच्यात 3 विभागणी करतो. म्हणजे एक पूर्वकर्म जे म्हणतो, जे पंचकर्म करण्यापूर्वी केलं जातं. एक प्रधान कर्म म्हणजे जे पंचकर्मातली 5 कर्म आहेत ती असतात, आणि पश्चात कर्म म्हणतात की पश्चात कर्म ते झाल्यावर करणाऱ्या चिकित्सा असं आहे. तर पूर्वकर्म जे म्हणतो आपण त्यामध्ये आपण जे तुम्ही विचारलं की काय करावं लागतं, तर ह्याला आपण स्नेहन आणि स्वेदन असं 2 प्रकार म्हणतात. तर स्नेहन म्हणजे जे सगळ्या लोकांना माहिती की संपूर्ण अंगाला तेलाने मालिश करणं, ह्याला स्नेहन हा प्रकार म्हणतात. आणि स्वेदन म्हणजे आपण त्याला म्हणतो वाफ देणे, ह्याला स्वेदन हा प्रकार म्हणतात. तर हा पंचकर्म करण्यापूर्वी फार आवश्यक प्रकार आहे की ह्याचं प्रयोजन असं आहे की जे दोष शरीरात शाखांमध्ये गेलेले आहेत, आता शाखा म्हणजे सांधे, संधी जे आपल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन ते कोष्ठात आणायचे असतात. कोष्ठ म्हणजे आपलं पोट, बरोबर, ह्यात आणून ते बाहेर काढावे लागतात. त्यासाठी स्नेहन केले जातं आणि त्यासाठी ही स्वेदन, दोन्ही प्रकार केले जातात. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या चिकित्सेमध्ये 3 टप्पे आहेत तुम्ही आता म्हणालात तसं, की जो पूर्व टप्पा तुम्ही आता सांगितलात की काय करून निकष लावायचा की पंचकर्म चिकित्सा करायची आपल्याला. आता मला असं सांगा की बऱ्याचदा आपण असं बघतो की कुठलाही उपचार आपण केव्हा करतो की जेव्हा आपल्याला काहीतरी होतं, मग आपण त्या चिकित्सेकडे जातो किंवा तो उपचार करून घेतो. तर तुम्ही आता म्हणालात तसं की पंचकर्म ही एकच चिकित्सा अशी आहे की जी तुम्ही निरोगी असताना सुद्धा तुमचं निरोगी टिकून राहावं यासाठी केली जाते. तर याचा नेमका उपयोग कशासाठी आहे? पंचकर्मामध्ये ज्या 5 क्रिया आल्या त्या मी तुम्हाला प्रथमतः सांगतो की त्या 5 ज्या क्रिया आहेत त्याला आपण एक पहिलं वमन म्हणजे ज्याला आपण वांती किंवा उलटी आणतो, पण ते नियंत्रित प्रकारे औषधे देऊन आणलं जातं. नंतर आहे विरेचन, जे आपण जुलाब देतो की औषधी कल्प देऊन थोडक्यात व्यक्तीला जुलाब होतात, त्याला विरेचन असं म्हणतात. पुढचं जे कर्म आहे त्याला बस्ती असं म्हणतो, जे आता सगळ्यांना एनिमा म्हणून माहिती असेल की औषधी तेल व काढा हे कॅथेटरद्वारे गुदद्वाराच्या मार्गे आपण शरीरात सोडतो, त्याला बस्ती असं म्हणतात. पुढे नस्य एक म्हण की नाकात जे थेंब टाकणे औषधी तुपाचे किंवा तेलाचे, ह्याला नस्य हा प्रकार म्हणतात. आणि शेवटचा आहे जो रक्तमोक्षण, की जो रक्त स्रावण करायचं, शरीरातील थोड्याशा प्रमाणात अल्पशा प्रमाणात रक्त काढलं जातं, त्याला आपण रक्तमोक्षण असं म्हणतो. बरोबर. तर ह्या होतं. तर तुम्ही जो विचारलात की हे स्वस्थ व्यक्तींना सुद्धा करू शकतात का, तर नक्कीच. ह्यात ज्या मुख्य 3 चिकित्सा आहेत की वमन, विरेचन आणि बस्ती, ह्या ऋतूनुसार आपण करू शकतो. जसं की वमन हा खोकल्यांच्या आजारावर, कफाच्या आजारावर एक उपयुक्त चिकित्सा सांगितली आहे. तर ती आपण वसंत ऋतू म्हणजे साधारणतः जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आपण ती करू शकतो की जेणेकरून होणारे कफाचे आजार, वारंवार सर्दी, खोकला, पडस असं ज्यांना होतं ते होणार नाहीत. बरोबर.
तसंच विरेचन हे पित्तावरचं उपयुक्त कर्म आहे. तर पित्ताचा काळ साधारणतः आयुर्वेद म्हणतं की शरद ऋतू म्हणजे जो ऑक्टोबर नोव्हेंबरचा काळ सांगेल, तर त्या काळात तुम्ही विरेचन नक्की करू शकता की जेणेकरून तुम्हाला जे काही पित्ताचे आजार होणार आहेत, उष्णता होते, ऍसिडिटीचा त्रास होतो, पोटाचे आजार खूप होतात, बरोबर. तर ते होणार नाही. आणि बस्ती हा वर्षा ऋतूमध्ये करायला सांगितलेला उपक्रम आहे. आता वर्षा ऋतू म्हणजे जेव्हा पावसाळा असतो जून ते ऑगस्ट दरम्यान, तर त्यावेळी बऱ्याचशा लोकांना सांध्यांचे आजार, सांधे दुखणे, संधिवात, आमवात अशा लक्षणं खूप जाणवतात. त्याच्यासाठी बस्ती हा उत्तम उपक्रम आहे. म्हणजे त्या काळात त्यांना त्रास होणार नाही. म्हणजे जे स्वस्थ लोक आहेत त्यांना हे त्रास होऊ नयेत अशासाठी त्यांनी वर्षभरात ही 5 कर्म करून घेऊ शकता, असं प्रयोजन आहे. आणि जे नस्य मी तुम्हाला सांगितलं की ऊर्ध्व जत्रुगत व्याधी असा उल्लेख आहे आयुर्वेदात. अच्छा. ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे मानेच्या वरचे जे सगळे अवयव आहेत त्यांची तुष्टीकरण करण्यासाठी वापरली जाणारी चिकित्सा म्हणजे नस्य आहे. की डोळ्यांचं आरोग्य असेल, कान असतील, नाक असतील, केस असतील, मेंदूचे आजार असतील, त्यासाठी नस्य केलं जातं. बरोबर. आणि रक्तमोक्षण ही चिकित्सा त्वचा रोग असतील यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे याचा उपयोग सगळ्यांसाठी होतो थोडक्यात, अगदी. नाही का? आता मला असं सांगा की तुम्ही म्हणालात की ह्या 5 क्रिया या चिकित्सेमध्ये केल्या जातात. नेमक्या कशा कशा केल्या जातात? त्याचा काही कालावधी आहे का? हो, नक्कीच. म्हणजे ह्या ज्या क्रिया आहेत, तुम्हाला मी पूर्वी जसा उल्लेख केला की पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चातकर्म या 3 ह्याच्यात केले जातात. जसं पूर्वकर्मामध्ये मी सांगितलं स्नेहन आणि स्वेदन ह्या 2 गोष्टी येतात. त्या केल्यावर हे प्रधान कर्म जे आपण म्हणतो की पंचकर्म ते सुरू होतं. तर ह्याला साधारणतः 7 ते 8 दिवसांचा काळ लागतो की वमन, विरेचन आणि बस्तीसाठी. असं काही नाही, हे असंच आहे. वैद्याच्या कल्पकतेनं सुद्धा यात बदल होऊ शकतात, पण साधारणतः एवढा लागणारा काळ आहे. कारण वमन आणि विरेचनासाठी एक स्नेहपान म्हणून करावं लागतं. आता स्नेहपान म्हणजे आम्ही तूप प्यायला देतो. एखाद्या व्यक्तीला ठराविक मात्रेमध्ये पहिल्या दिवशी थोडं, त्याच्यानंतर हळूहळू क्रमाने वाढवत नाहीत असं 4 ते 5 दिवस तूप प्यायला देतो. बरं. आणि त्यानंतर वमन असेल तर मध्ये 1 दिवस खंड ठेवून पुढच्या दिवशी वमन दिलं जातं. आणि जर विरेचन असेल तर त्याच्यात 2 दिवस खंड ठेवून नंतर विरेचन दिलं जातं. अच्छा. तर असं आहे, पण ह्याला साधारणतः 7 ते 8 दिवसांचा काळ लागतो. अच्छा, म्हणजे पूर्ण ही पंचकर्म चिकित्सा होण्यासाठी. हो, एक कर्म होण्यासाठी त्यातलं. अच्छा, त्यातलं एक कर्म होण्यासाठी एवढा काळ लागतो. आणि मला ह्याच्यामध्ये असं सांगा की आता मगाशी आपण जसं म्हटलं की विशिष्ट व्याधींसाठी केलेली चिकित्सा आणि निरोगी व्यक्तींनी स्वास्थ्यासाठी केलेली चिकित्सा, यात काही ह्याच्यामध्ये फरक असतो की हे सगळं सेमच? नाही, हे सारखंच आहे. फक्त त्याच्यात आपण एवढं बघू शकतो की व्याधीसाठी करणार जर काळ वाढवू शकतो की एकदाच वमन करून उपयोग नाही, त्यांना 2 वेळा वमन लागू शकतं. हे असं करू शकतो, पण जे स्वस्थ आहेत त्यांना एकदा केलेलं चालू शकतं. सर, आता तुम्ही सांगितलंच की ह्या सगळ्या चिकित्सा एवढ्या कालावधीमध्ये केल्या जातात. नेमक्या कशा केल्या जातात? जसं तुम्हाला सांगितलं की पूर्वकर्म झाल्यावर की आपण वमन जे करतो त्यामध्ये उलट्या आणणं ह्या नियंत्रित प्रकारे आणल्या जातात. तर स्नेहन स्वेदन रुग्णाचं झालेलं आहे, त्याला आपण स्नेहपान जसं म्हटलं की तूप पिऊन झालेलं आहे, त्याची शरीराची जी काही अवस्था बघून अवस्थानुरूप आपण औषध देतो. आणि ते औषध दिल्यावर की रुग्णाला उलट्या सुरू होतात, तर त्या नियंत्रणात असतात. तर वमनाचं कसं आहे की पहिल्यांदा कफ बाहेर पडतो, नंतर पित्त आणि वात अशी क्रमाने बाहेर पडतात. बरं. पित्ताचं दर्शन झालं म्हणजे काय की उलटी वाटे पित्ताचं दर्शन आपल्याला दिसतं की आपण वमन थांबवतो. तर ह्यामध्ये औषधी काढा आणि औषधाची पावडर अशी देऊन त्यांना वांती आणली जाते, म्हणजे उलट्या आणल्या त्या नियंत्रणात आणल्या जातात. की जर जास्त आपल्याला वाटत असेल तर त्या थांबवल्याही जातात. अशा प्रकारे वमन ही चिकित्सा केली जाते. त्यानंतर येणारी जी विरेचन, मी जसं म्हणलं की आपण रुग्णाला जुलाब आणतो, तर ते कशा पद्धतीने आणतात की हे सगळं झाल्यावर सकाळी उठल्यावर त्याची रुग्णाची परीक्षा केली जाते, त्याला तसंच जुलाब येण्यासाठी औषध दिलं जातं. की ते औषध दिल्यावर रुग्णाला एक साधारणतः 2 ते 3 तासाने जुलाब सुरू होतात. आणि त्यामध्ये काही सांगितलेल्या गोष्टी आहेत की गरम पाणी पित राहणे, मनुक्यांचं पाणी प्यावे असं त्यांना सांगितलेलं असतं. की दिवसभरात त्यांना साधारणतः आपल्याला अपेक्षित असलेले जुलाब झाले की मग आपण म्हणतो की विरेचन ही प्रक्रिया झालेली आहे. विरेचनामध्ये सुद्धा आधी पित्त बाहेर पडतं, क्रमाने कफ आणि मग वात असं सांगितलेलं आहे. त्याचं दर्शन हे वैद्य करत असतात आणि त्यांना वाटलं की आता ही चिकित्सा पूर्ण झाली तर मग ही विरेचन चिकित्सा आपण थांबवतो. बरोबर. फक्त ते नियंत्रित असतं, त्यामुळे आपल्याला ते थांबवणं शक्य असतं. बस्ती जो प्रकार आहे, जसं मग अशी म्हणालो की त्याला आपण एनिमा म्हणतो, आली
की त्याला गुदद्वारामध्ये कॅथेटरद्वारे आपण औषधी तेल व काढा असं एकाड एक दिवस ही चिकित्सा देतो. एकदा औषधी तेलाचा बस्ती दिला जातो, एक दिवशी औषधी काढ्यांचा बस्ती दिला जातो. आणि तो जो तेलाचा बस्ती आहे तो शरीरात थांबतो, त्याचा बाहेर येण्याचा काळ हा लवकर नसतो. पण काढ्याच्या बस्तीचं तसं नसतं, तो दिल्यावर साधारणतः 15 मिनिटांनी वेग येतात, एकदा जुलाब होतो आणि तो बाहेर पडतो. ही आपण बस्ती चिकित्सा केली जाते. पुढे जे सांगितलंय ते नस्य. आता नस्य चिकित्सा ही म्हणजे नाकात थेंब टाकणे, तेलाचे किंवा तुपाचे जे आवश्यक असेल तसं. तर एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीत थेंब टाकायचे, तसंच दुसरीकडे करायचंय. ह्याला आपण नस्य म्हणतो. आणि जे रक्तमोक्षण तुम्हाला मी म्हणाल की त्याला जळू लावतात किंवा सिरावेद म्हणजे स्काल्पवेन मिळतो, ते एक आपली जी काही रक्तवाहिनी असते तिथं ती स्काल्पवेन इन्सर्ट करून एक ठराविक अल्पशा प्रमाणात रक्त बाहेर काढलं जातं. ह्याला रक्तमोक्षण म्हणतात. अच्छा, म्हणजे असं त्याचं 5 कर्मांमध्ये त्याची विभागणी होते. अगदी. आता मला असं सांगा की तुम्ही असं म्हणालातच सुरुवातीला की कोणी करावी, तर एकतर व्याधी असलेल्यानी किंवा निरोगी असलेल्या कोणीही केली जाते. यासाठी काही विशिष्ट वय असं आवश्यक आहे का, की म्हणजे या वयातच हे केलं पाहिजे? नक्कीच आयुर्वेदात सांगितलेलं आहे की कोणत्या वयोमानामध्ये हे केलं पाहिजे. तर आपण बघितलं तर कोणी केलं नाही पाहिजे हे आपण आधी बघूया. की ज्यांची रोगप्रतिकार शक्ती फार कमी आहे, अगदीच कमी, की ज्यांना दुर्धर आजार आहे, त्या व्यक्तींनी शक्यतो हे करू नये. जे खूपच बाल्य आहेत, म्हणजे लहान मुलं असतील त्यांनाही चालू शकत नाही, किंवा फार वृद्ध असतील अशा लोकांनाही चालू शकत नाही, किंवा आपण जे म्हणू की जे फार अशक्त आहेत, ज्यांची शक्ती एवढी नाही, त्या लोकांनी हे करू नये. पण हे मी म्हणेन की हे सर्वस्वी वैद्य जे करणार आहेत हे त्यांनी ठरवणार. बरोबर. आणि आता कोणी करावं, तर मी मला सांगितलंच आहे की ज्यांना स्वस्थ टिकून राहण्यासाठी आपली अपेक्षा आहे त्यांनी हे करू शकता, किंवा काही विशिष्ट व्याधी आहेत त्या व्याधींसाठी आम्ही नक्की हे पंचकर्म करतो. म्हणजे त्याला वयाचं बंधन आहे. नक्कीच. आता मला असं सांगा की हे जे सगळं आपण चिकित्सा करणार आहोत याचे नेमके फायदे काय होतात? पंचकर्म जसं मी म्हणालो की ही शोधन प्रकारात मोडते. शोधनाची एक व्याख्या अशी करता येईल आपल्याला की जे दोष विकृत आहेत, बिघडलेले आहेत, ते शरीरातून एकदा आपण बाहेर काढले की शरीराचा समतल राखला जातो आणि पुन्हा तो व्याधी उत्पन्न होत, असं पंचकर्माबद्दल घडतं. म्हणून पंचकर्म चिकित्सा ही शोधन सांगितली. तर आता कोणते आजार आहेत की जसं तुम्हाला म्हटलं की वमन हे वसंत ऋतूमध्ये सांगितलेलं की आपण बघतो जानेवारी फेब्रुवारी मध्ये खोकल्याचे आजार प्रचंड होतात. तर हे त्रास होऊ नयेत आणि वमन त्या ऋतूमध्ये केलं की आपण हे कफाचे आजार असे आयुर्वेद म्हणतो. तर तो कफ एकदा बाहेर पडला शरीरातून, विकृत कफ, तर हे आजार त्यांना होणार नाही. म्हणजे त्यांचा जो काय अवघड काळ आहे समूळ नायनाट होतो. अगदी. तसंच वर्षा ऋतूमध्येही तसंच होतं की सांधेदुखी, अंगदुखीचे प्रचंड रुग्ण वाढतात ह्या काळात. तर मग अशा लोकांनी वर्षा ऋतूच्या सुरुवातीला जर बस्ती हा उपक्रम करून घेतला तर त्या ऋतूमध्ये होणारे जे काही वाताचे आजार आहेत ते त्यांना येणार नाही. आणि तसंच विरेचन जर केलं शरद ऋतूमध्ये जसं म्हणालं, तर आता हल्लीच्या काळात पित्ताचे लोकांना खूप आजार आहेत की ऍसिडिटी वारंवार होते. मग हे तारुण्यातही आहेत आणि वयस्कर लोकांनाही. बरोबर. तर त्या गोष्टी टाळण्यासाठी अंगाची लाही होते, म्हणजे दाह होतोय, अंगावर अर्टिकॅरिया, रॅश ज्याला म्हणतो आपण, असं उठतं, शीतपित्त ज्याला आम्ही ही संज्ञा वापरतो, त्या पित्ताच्या व्याधींसाठी विरेचन हे उपयुक्त आहे. अच्छा. अगदी. आता एक प्रश्न माझ्या मनात आला की हे सगळं जेव्हा आपण करत असतो, म्हणजे ही सगळी चिकित्सा तुम्ही म्हणालात तसं की त्या व्यक्तीनुसार ठरते किती दिवस चालेल हे. मग हे सगळं करत असताना त्या वेळेत काही पथ्य असतात का? नक्कीच. तुम्ही हा खूप चांगला प्रश्न विचारलाय की लोकांना असं वाटतं की पंचकर्म झालं की आपण, तसं नाहीये. जसं मी पूर्वी उल्लेख केला की पूर्वप्रधान आणि पश्चात, तर पश्चात कर्म ही फार महत्वाचं आहे. जर पश्चात कर्म पाळलं गेलं नाही तर आपण केलेल्या पंचकर्माचा काहीही फायदा होत नाही. बरं, पश्चात कर्म हे जास्त करून वमन आणि विरेचन ह्या दोन जी कर्म आहेत ह्यात जास्त लागतं. की जसं तुम्हाला मी म्हणालो की एक आपण त्यांना स्नेहपान तूप प्यायला देतो 4 दिवस, त्यानंतर 1 दिवस खंड करून वमन देतो आणि 2 दिवस खंड करून विरेचन, म्हणजे ज्या दिवशी जुलाब त्या दिवशीपासून ते पुढचे साधारणतः 7 दिवस हे सामान्य जेवण जेवायचं नसतं. हा एक त्याच्यातला मोठा विषय आहे की सामान्य जेवण जेवायचं नसतं म्हणजे काय, की आपण पंचकर्म केल्यावर शरीराचा जो जठर अग्नी आहे हा पचन जठर अग्नी करतो असं, तर तो मंद होतो. मंद म्हणजे जो कमी असतो. तर त्यावेळी त्याला सामान्य जेवण जसं पोळी भाजी भात आमटी खाऊन चालत. तर हे शक्यतो वमन आणि विरेचनामध्ये जास्त घडतं. तर वमन विरेचन दिलं की त्या दिवशी आम्ही शक्यतो रुग्णाला सांगतो की पुढचे 7 दिवस तुम्हाला सामान्य जेवण जेवायचं नाही. हा सगळ्यात अवघड काळ असतो.
कारण पहिल्या 2 दिवसात तरी विशेष अशी भूक लागत नाही, पण त्यानंतर जेव्हा भूक लागते त्यावेळी तुम्हाला सामान्य आहार घ्यायचा नाही. त्यावेळी जर हे पथ्य पाळलं गेलं नाही तर ह्याचे दुष्परिणामही तेवढेच आहेत. अच्छा अच्छा. त्यामुळे कटाक्षानं आम्ही सांगतो की तुम्ही पंचकर्म करणार असाल तर आधीच आम्ही रुग्णांना सांगतो की पुढचे 7 दिवस फार महत्वाचे आहेत. ते जर तुम्हाला पाळता आले तरच पंचकर्म करा. तर ह्याच्यात काय आहे की एकदा का वमन आणि विरेचन झालं की त्या दिवशी आम्ही फक्त त्यांना पेज अशीच प्यायला देतो, तांदळाची पेज प्या की ज्याच्यात फक्त पाणी असेल, बरोबर असं सांगितलेलं आहे. आणि बाकीचेही निकष बघतो की त्यांचं ब्लड प्रेशर व्यवस्थित आहे ना, त्यांनी फार डिहायड्रेशन झालेलं नाही ना, पाण्याची आवश्यकता मात्रा आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच ठरवलं जातं की हा त्यांनी आज फक्त पेया प्यायची. म्हणजे ज्याला पेया म्हणजे आपण जी पेज म्हणतो अशी पेज म्हणून ती सांगितली. दुसऱ्या दिवशी आम्ही असं सांगतो की पेज मध्ये थोडीशी तांदळाची शीतं अजून वाढवावी, पण तीच पेज प्यायची दिवसभर, दुसरं काहीही घ्यायचं नाहीये. अच्छा. म्हणजे पाणी तुम्ही घेतलेलं चालणार आहे, पण ह्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही आहार घ्यायचा नाही. तर तिसऱ्या दिवशी आपण जे म्हणतो ना खिचडी करतो पातळशी, की कोकणामध्ये मऊ भात करण्याची जी पद्धत, तसं आपण सांगतो, पण त्याच्यात पाणी जास्त पाहिजे. ओके. तिसऱ्या दिवशी तेवढाच आहार घ्यायचा आहे, त्या व्यतिरिक्त आहार घ्यायचा नाही. आणि मग चौथ्या दिवशीपासून आपण थोडंसं मूग डाळीची खिचडी, 5व्या दिवशी तसंच, आणि 6व्या दिवशी मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही सुरुवातीला एक पोळी किंवा भाकरी करून आहार, आपला जो सामान्य आहार आहे तो सुरू करू शकता, पण कमीत कमी 4 दिवस तरीही हा आहार ठेवला जातो. बरं, त्याच्यातही 2 प्रकार आहेत की समजा वमन आणि विरेचन कशा पद्धतीने झालंय, की त्यात आयुर्वेदाने सांगितले 3 प्रकार आहेत, की एक उत्तम शुद्धी झालेली आहे, एक मध्यम स्वरूपाची शुद्धी झालेली आहे, आणि सगळ्यात आहे ती कमी शुद्धी झाली. तर त्यानुसार हे ठरतं की आपण 3 दिवस हे पथ्य पाळायचं आहे, 5 दिवस पाळायचं आहे का 7 दिवस पाळायचं. अच्छा. त्यावरून वैद्य हे ठरवतील की हा ही शुद्धी उत्तम झाली आहे, मध्यम झाली का हीन झाली, ह्यावरून सुद्धा ठरतं. पण सामान्यतः उत्तम शुद्धी झाल्यास हा फॉलो केला जातो उपक्रम की आपण असं करूया. आणि 6व्या दिवशी ते साधारणतः 7व्या दिवशी त्यांना सामान्य आहार घ्यायला सांगतो, पण तोपर्यंत सामान्य आहार घ्यायचा नाही आहे. म्हणजे बरोबर आहे, जे तुम्ही शरीरातनं दोष काढून टाकलेले आहेत ते पुन्हा न येण्यासाठी ती एक मला वाटतं स्पेस आपण ज्याला म्हणतो ती देणं गरजेचं आहे. की श्रम झालेले आहेत शरीराला, तर त्या शरीराला विश्रांती व्हावी, तर ती जठराग्नीलाही अपेक्षित आहे. बरोबर. त्यासाठी हे केलेलं आहे. बरोबर बरोबर. अजून एक मला प्रश्न पडलाय की हे सगळं करत असताना, म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं की ही पथ्य तुम्ही पाळू शकत असाल तर तुम्ही पंचकर्म करा, असं तुम्ही सुरुवातीला सांगताल तुमच्या पेशंट्सना. आता सध्या बघतो आपण की सगळे वर्किंग असतात, मग हे जेव्हा सगळं करत असतो तेव्हा त्यांच्या दैनंदिन ह्या सगळ्या गोष्टींवर काही परिणाम होतो का त्याचा? नक्कीच. म्हणजे आता जसं तुम्हाला मी उल्लेख केला की हे शरीराला एक श्रम झालेलं असतं, तसा थोडासा पंचकर्म केल्यानंतर शरीरात थकवा आलेला असतो. तर आम्ही रुग्णांना तेच सांगतो की तुम्ही हे 7 ते 15 दिवस जे आहे त्यात तुम्ही तुमचं काम असेल की ते फार ठेवू नये, की तेवढी करण्याची तुमची क्षमता कदाचित नसू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा निकष लावूनच आम्ही ते करतो. अन्यथा आम्ही त्यांना सांगतो की आपण आत्ता करू शकत नाही, तुम्हाला ज्यावेळी सुट्टी असेल किंवा तुम्ही हे करू शकत असाल, कारण आत्ताचं जे जीवन आहे, जी दगदग होते तर ती केलीच पाहिजे, कारण त्यांना ही कामावर जाणं बंधनकारक आहे. तर सुट्टी घेऊन हा 1 दिवस ते सुट्टी घेऊ शकतात. उर्वरित 7 दिवस जे पथ्य पाळायचे ती काही लोकांना शक्य होऊ शकत नाही. तर त्यांना आम्ही तरी सांगतो की तुम्ही त्यातल्या त्यात मध्यम मार्ग आम्ही काढायचा प्रयत्न करतो, पण हे पाळणं गरजेचं असतं, कारण जर नाही पाळलं तर ह्याचे होणारे दुष्परिणाम जास्त त्रासदायक. बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं जे काही जीवनशैली आहे त्यानुसार ती आधीच तुम्ही ठरवून आपण तशी करून मगच पंचकर्म केलेलं बरं राहील. अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपण हे करतोय त्याचे पूर्णपणे फायदे आपल्याला मिळण्यासाठी ह्या सगळ्याची गरज आहे. थोडक्यात म्हणजे ही जेव्हा चिकित्सा आपण करू त्यावेळेला आपण सगळ्या दृष्टीने प्रिपेअर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आता म्हणालात तसं की ह्या सगळ्यांनी आपण थकतो, तर त्यासाठी मेंटली पण प्रिपेअर असणं, मानसिकरित्या आपल्या कामाचं जे स्वरूप आहे त्याला मॅनेज करणं, त्यासाठी पण मानसिकरित्या तयार असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं खाणं, जिथे खूप तुम्हाला कंट्रोल करायला लागतोय की खायचं नाहीये, तर त्यासाठी तुम्ही तयार असणं ह्या सगळ्या चिकित्सेसाठी हे गरजेचं आहे. नाही, अगदी. आणि आम्ही रुग्णाला तेच सांगतो की आत्ता आपण करताना आपल्याला वाटतं की आपण होऊ शकतं, आपल्याकडून ते घडू शकतं, पण वमन ही जी क्रिया आहे त्यात आतापर्यंत माझा अनुभव असा आहे की ती खूप अवघड जाते रुग्णांना. त्यामुळे आम्ही त्यांची मानसिक तयारीही करून घेतो की आधी हे सगळं असं होणार आहे, एवढ्या तुम्हाला त्रास होऊ शकतो, तर तो त्रास सहन तुम्ही करू शकता का, आधी आम्ही हे विचारतो आणि नंतर आम्ही रुग्ण परीक्षण करतो की तो त्रास ते सहन करू शकतात का, कारण त्याच्यासाठी मानसिक तयारी खूप लागते. आता आपण म्हटलं तसं की आपण पूर्वकर्माबद्दल बोललो, प्रधान कर्म म्हणजे नेमकी चिकित्सा ही काय पद्धतीने केली जाते ते बोललो, पश्चात
कर्म नेमकं काय आहे ते सांगा जरा. आता पश्चात्कर्म जे आम्ही म्हणालो की आता मी जे तो आहार पथ्य जे सांगितलं पुढचे वमन आणि विरेचनसाठी विशेषतः की जे पुढचे 5 ते 6 दिवस आहेत की ज्यावेळी तो सामान्य आहार घ्यायचा नसतो, हा पश्चात्कर्मामधलाच एक भाग आहे. पण तरीही जसं वमन झालं की उलटी होऊन आपण जेव्हा थांबवतो की थांबवलं आणि झालंय असा प्रकार नाही, त्याला धूमपान म्हणून एक क्रिया करायला सांगितली. आता धूमपान म्हणजे काय की धूप देणे, सामान्य भाषेत म्हणायचा तर औषधी वनस्पतींचा की त्यांच्या काष्ठ औषधींचा आपण त्यांना धूप देतो. कारण वमन झाल्यानंतर आयुर्वेदात असं सांगितलं की कफ हा ज्या काही स्रोतस म्हणजे घशाशी असेल नाकीशी चिकटलेला असतो तो बाहेर पडण्यास मदत होते. तर त्याला धूमपान असं सांगितलं जातं. तर ते धूमपान देतो आपण. तसंच विरेचनानंतरही अशी गोष्ट केली जाते. तर ह्याला आपण पश्चात्कर्म संज्ञा ही दिलेली आहे आणि पश्चात्कर्मामध्येच हे जो आहाराचं पथ्य आहे हेही त्यामध्येच येतं की त्या आहाराला एवढेही महत्व दिलेले आहे की ते कर्मच समजावं. कारण का 7 दिवस तुम्हाला स्वतःच्या आहारावर नियंत्रण ठेवायचं, बरोबर आहे, तर तेही पश्चात्कर्मामध्येच गणलं जातं. सगळ्यात मोठं आहे ते. अगदी, आणि अवघडही आहे सगळ्यात. थोडक्यात या सगळ्या पद्धतीने तुमची ही जी चिकित्सा आहे ही पूर्ण होते की आधी पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि त्यानंतरचं पश्चात्कर्म. आता मला अजून एक सांगा की आता पंचकर्म केलं, आयुष्यात एकदाच करतात की पुन्हा पण करतात, म्हणजे परत परत केलं जातं? चांगला प्रश्न आहे की पंचकर्म हे एकदाच करण्यासारखं असं काही नाही. मी जसं म्हणालो की 3 ऋतूमध्ये तरी तुम्ही नक्की पंचकर्म करू शकता. पण जसं मी म्हणालो की ज्यांना स्वतःचं स्वास्थ्य टिकवायचं आहे त्यांनी दरवर्षी ही पंचकर्म केलेली तरीही चालतील. अच्छा. फक्त त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की रुग्णाचं बल केवढं आहे, त्याची मानसिक तेवढी तयारी आहे का आणि ती शारीरिक तयारी आहे का, हे फक्त आपण ठरवलं गेलं पाहिजे. पण असं काही नियम नाहीत की आयुष्यात एकदाच केली पाहिजे. बरोबर. वर्षातून तुम्ही ही 3 कर्म नित्य नियमाने केलीत तर त्याचे नक्कीच फायदे होतील. तुमचं आयुष्य स्वस्थकारक राहील असं त्यांनी सांगितलेलं की जसं मी मगाशी म्हणालं स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षण, हा जो काय आयुर्वेदाचा उपदेश आहे की तो आपण साध्य करू शकतो की तुमचं स्वास्थ्य टिकून राहील. बरोबर. मुळात म्हणजे पंचकर्म वारंवार केल्याचे फायदे काय आहेत ते आहेत की असे की आपण दरवर्षी जर पंचकर्म करत असू तर त्या त्या ऋतूत ते व्याधी जे होत ते तुम्हाला होणारच नाही. त्यामुळे हे तुम्ही दरवर्षी करू शकता किंवा जर दरवर्षी जमलं नाही तर 1 वर्ष आड तरी करणं अपेक्षित आहे. किंवा यातली सगळीच झाली नाही तर एखाद्या ऋतूत एखाद्या माणसाला कफाचे त्रास खूप असतात, तेवढंच केलं तेवढंच केलं तरी या चालू शकतं. सर, आता बोलताना तुम्ही असं म्हणालात की हे जे सगळं आहे हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावं, पण आता जसं तुम्ही त्याचे सगळे निकष सांगितलेत की हे करताना हे पथ्य, ते करताना ते पथ्य, किंवा एक वेळेचं बंधन, मानसिक तयारी, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर हे सगळं सांभाळून तुम्ही पंचकर्म केलं आणि त्यानंतर जे तुम्ही पश्चात्कर्म सांगितलंय तेही तुम्ही केलं सगळं, पण तरी पण त्याला काहीतरी एक नियम असतील की हे केल्यानंतर या पद्धतीनेच तुमचं साधारणपणे जीवनशैली असली पाहिजे. जर ह्यातलं मी नाही पाळलंय तर काय दुष्परिणाम होतील? नाही, तुम्ही हा खूप चांगला प्रश्न विचारलात की लोकांना पंचकर्म माहीत आहे, तर ही जर ही शुद्ध चिकित्सा असेल तर ती जर योग्य मार्गदर्शनाखाली केली गेली नाही किंवा योग्य प्रकारे झाली नाही तर ह्याचे होणारे दुष्परिणामही तितकेच आहेत. तुम्ही म्हणालात हे जर पाळलं गेलं नाही, काही वेळा रुग्ण आग्रहास्तव 2-3 पंचकर्म एकाच वेळी केली जातात की आता, पण तसं करणं योग्य नाही. त्याला जो ठराविक काळ आहे तो काळ दिलाच गेला पाहिजे. तेवढ्या काळामध्ये विश्रांती करून मग दुसरं कर्म केलं पाहिजे. तुम्ही जे म्हणालात की दुष्परिणाम काय, तर तेही तितकेच गंभीर होऊ शकतात की जर पंचकर्म योग्य झालं नाही, उलटी जर तुम्हाला आपण वमन ही जी संज्ञा आहे की वमन आपण करतो आहे आणि ते योग्य प्रकारे झालं नाही, रुग्णाची ताकद तेवढी नसेल तर त्याला भोवळ येऊ शकते. रुग्णाला हायपोव्हॉल्युमिक शॉक ही एक संज्ञा आहे की डिहायड्रेशन होऊन बीपी पटकन कमी होऊ शकतो आणि मग ती इमर्जन्सी होऊ शकते की इतकी की त्याला मग रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची ही वेळ येऊ शकते. किंवा असं होतं की आरंभशूर आपण जे म्हणतो लोक असतात की आपण आपल्याला हे पंचकर्म करायचंय, कुठंतरी ऐकलेलं असतं की आता शरीराची शुद्धीकरण करायची आणि ते केलं जातं आणि तेवढं त्यांना जमत नाही. तर त्या जर नाही झाल्या नीट तर ज्या आजारांसाठी आपण करतोय समजा ते झालं नाही तर वेगळे आजार उद्भवू शकतात. बरोबर. जसं की आयुर्वेद सांगितलं की वमन समजा तुमचं नीट झालं नाही तर तुमच्या अंगावर गांधी उठू शकतात, म्हणजे जे फोड येतात तसं होऊ शकतो. किंवा खोकल्यासाठी जर आपण केलं असेल तर तो बरा नव्हता वाढवू शकतो. बरोबर. किंवा विरेचन आहे, विरेचन नीट झालं नसेल तर ही शरीरावर पित्त उठणे, अजून पित्ताचा त्रास वाढणे, अपचन होणे, किंवा जे तुम्हाला म्हटलं स्नेहपान ही संज्ञा आहे की आम्ही तूप खायला देतो पण ते जर रुग्णानं नीट घेतलं नसेल त्या अवस्थेत जर
वमन विरेचन केलं तर खूप त्रास होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही असं सांगतो की वैद्यांकडे का करावं, की आम्हीही इमर्जन्सी ड्रग तयार ठेवतो, की अशी काही अवस्था आली सगळं नीट असताना सुद्धा तरीही आपल्याला काळजीसाठी ह्या सगळ्या गोष्टींची विचारणा करावी लागते. त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तर जे ते योग्य मार्गदर्शनाखाली झालं नाही त्याचे होणारे दुष्परिणामही तितकेच घातक आहेत. म्हणजे ती चिकित्सा एकदम परफेक्टली झाली तर त्याचे चांगले परिणाम खूप सुंदर आहेत आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला कुठेही नेऊ शकतात. अगदी. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की हीन शुद्धी आपल्याला अपेक्षित प्रमाणे जर पंचकर्म झालं नसेल तर वैद्य त्याला औषधी देऊन अजून काही करून त्याला आपण नियंत्रणात आणू शकतो. पण हे जर नाही झालं तर मग जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. किंवा पाळल्या गेले नाही, जसं तुम्ही म्हणालात की पश्चात्कर्म मी सांगितलं आहार पाळला नाही की आजच माझं वमन विरेचन झालेलं आहे आणि मी लगेचच पोळी भाजी हे सुरू केलेलं आहे, तर आपण जी क्रिया केली त्याच्या अगदी विरुद्ध परिणाम दिसतील. तर ह्या गोष्टी तेवढ्याही गरजेच्या आहेत. मला वाटतं हा खूप मोठा मुद्दा आहे की चिकित्सा करणं हा विचार केल्यानंतर ती नीट होणं आणि त्यानंतर त्याचे चांगले परिणाम होणं हे खूप महत्वाचं आहे. पण जर नाही केलं तर हेही भयानक परिणाम होऊ अगदी. ह्यात जितकी वैद्यांची जबाबदारी आहे मी म्हणेन पंचकर्मामध्ये पूर्णतः त्याला आपल्याला सफल होण्यासाठी रुग्णाची ही तितकीच जबाबदारी आहे. त्याची तेवढीच साथ महत्वाची. दोन्हीपैकी एकही जर नसेल तर पंचकर्म यशस्वी होणार नाही. अगदी. खूप छान माहिती आहे सर ही. सर आपल्या गप्पांमध्ये असं झालं बोलणं की ह्या सगळ्यासाठी मानसिक प्रिपरेशन असं मगाशी मी म्हटलं की ते गरजेचं आहे. तर हे सगळं केल्यानंतर व्यवस्थित तुम्ही म्हणालात तसं त्या टप्प्यावर तसं करून गेल्यानंतर ह्याचा मानसिक फायदा काय होतो? नक्कीच. आजकाल आपण जे बघतो की लोकांना प्रचंड मानसिक तणाव आहे. कामामध्ये असेल, जीवनात असेल, सगळीकडे. म्हणजे शाळेपासून ते जे लोक नोकरी करत आहेत, उद्योग करतात, त्या सगळ्यांना मानसिक तणाव खूप. तर ह्या पंचकर्माबरोबर आपल्याला एक जे कर्म आपण करू शकतो ते म्हणजे शिरोधारा. आता शिरोधारा म्हणजे काय की आपण जे औषधी तेल आहेत किंवा काड्या आहेत हे बरोबर भ्रुव मध्य म्हणजे आपल्या जो दोन्ही भुवया आहेत त्याच्यामध्ये जो आहे तर त्याच्या तेलाची किंवा काड्याची धार सोडली जाते. तर ही कशासाठी केली जाते की आजकाल आपण खूप बघतो की नैराश्य हे आता पूर्वी जेवढं ऐकू येत नव्हतं तेवढं आता ऐकू येतं आणि हे फार लवकर वयात येतंय. शाळेतल्या मुलांपासून ते मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत त्याची वयोमर्यादा खूप आहे. म्हणजे 8 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी ही असू शकते आणि 60 वर्षाच्या माणसाला सुद्धा ही नैराश्य येत आहे. तर ह्या सगळ्यांसाठी म्हणजे मानसिक आजारांकडे आता आपला बघण्याचा दृष्टिकोन हा बदललाय. पूर्वी ह्याकडे एवढं लक्ष दिलं जायचं नाही. आज गरज आहे. आज खूप गरज आहे आणि ह्याचं कारणच तसं आहे की आत्ताचं जीवनशैलीच तशी आहे की तुम्हाला तर वेळ कमी आहे. त्यामुळे मानसिकतेकडे बघायची लोकांची जे काही वेळ द्यावा हवं तेवढी तेवढं स्वास्थ्यता टिकूनच नाही. तर त्यासाठी सुद्धा पंचकर्माचा खूप छान उपयोग होतो. म्हणजे जो काही तणाव आहे, नैराश्य आहे, भीती आहे, पण एवढं नक्की मी माझ्या अनुभवातून बघितलंय की शिरोधारा केल्यानंतर जो काही मानसिक ताणतणाव आहे तर ह्यासाठी फार महत्वाचं आहे की मानसिक आजारांवर सुद्धा आपल्याला ही क्रिया करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं की तुम्ही शरीराने निरोगी राहाल पण मनाने निरोगी राहणं तितकंच महत्वाचं आहे. सर मला आणखीन एक प्रश्न असा पडलाय की आज आपण बघतो की जीवनशैली आपली बदलली आहे. प्रत्येक गोष्टीला जुन्या गोष्टींचे निकष आता आपण नाही लावू शकत आणि या सगळ्याचा परिणाम असा झालाय की स्वास्थ्यावर प्रत्येकाच्याच झालाय. पण एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे एक मुलींमध्ये PCOD हा एक प्रकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूल होणं याच्यामध्ये अडचणी येणं. ह्या 2 गोष्टी आज आपण खूप बघतो आणि मग त्यासाठी संघर्ष करावा लागतो की हे पण एक खूप स्वास्थ्याचंच लक्षण आहे. तर त्याबद्दल काय सांगा? नक्कीच. आजकाल वंध्यत्व असं आपण म्हणू की हा एक व्याधी म्हणणार नाही पण हा आताच्या घडीला खूप वाढलेला दिसतो आपल्याला. स्त्री वंध्यत्व असेल किंवा पुरुष वंध्यत्व. आणि तुम्ही जसं म्हणालात ह्याचा परिणाम कशावर होतोय? शारीरिक स्वास्थ्यावर तर होतच आहे पण मानसिक स्वास्थ्यावरही तितकाच परिणाम होतो. की तुम्ही जसं म्हणाल की आता PCOS किंवा PCOD ह्या गोष्टी मुलींमध्ये खूप दिसतात की अगदी वय वर्ष 14 पासून पाळी अनियमितता असणे किंवा जर सोनोग्राफी करायला गेलं तर कळतं की अरे PCODचा त्रास आहे. तर पूर्वी एखाद दुसऱ्या स्त्री रुग्णांना असं दिसायचं. आता आम्हाला असं वाटतंय की ह्याचा प्रादुर्भाव खूप वाढलाय. तर PCOS हा जो आजार जो काय आहे हा एक स्त्री वंध्यत्वाला एक कारणीभूत आजार आहे. तर एक कारण आहे त्यापैकी. तर त्याच्यासाठी तुम्ही जे म्हणालात की पंचकर्माचा खूप छान उपयोग होतो. आणि जसं बस्ती आहे आता वंध्यत्वासाठी एक वेगळ्या बस्तीचा उल्लेख केला जातो जो आयुर्वेद म्हणतात उतर बस्ती. म्हणजे स्त्रियांमध्ये पाळीच्या मार्गे आपण औषध दिलं जातं आणि तसंच पुरुष रुग्णांमध्ये लिंगाच्या वाट दिलं जातं. तर त्याला उत्तर बस्ती ही संज्ञा. पण स्त्री वंध्यत्व किंवा पुरुष वंध्यत्वात पंचकर्माचा खूप उत्तम फायदा होताना दिसतो की जो काही PCODची लक्षणं आहेत ती कमी झालेली दिसतात
किंवा हल्ली पुरुषांमध्ये जी शुक्राणूंची संख्या कमी आहे, त्यासाठी सुद्धा पंचकर्म केलं जाऊ शकतं आणि त्याचा उत्तम उपयोग होताना आपण हल्ली बघतो. आणि त्यामुळे सुद्धा त्यांना संतान प्राप्ती होतं. तर ह्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. म्हणजे जसं निरोगी स्वास्थ्यासाठी याचा फायदा आहे, तसं आजकाल ह्या गोष्टी खूप काय म्हणतात प्रायोरिटीवर आहेत, की इथेच स्वास्थ्य बिघडतं सगळ्यांचंच. म्हणजे आणि एक माणूस घरातलं निरोगी नसेल तर घरही आपलं बिघडतं, तसं होतं. सर, जाता जाता काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? नाही, माझं असं सांगणं राहील की तुम्ही आपल्या आरोग्याकडे हे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे जेवढं आपण बाकीच्या गोष्टींकडे देतो. हल्ली आरोग्य हे प्रधान राहिलेलं नाहीये. सध्या जी जीवनशैली, जी जीवन पद्धती आहेत आपल्या, त्यामध्ये कुठेतरी आपल्याकडे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे कामाच्या ओघात असेल, बाकी इतर गोष्टी असतील, तर ह्याच्यात आरोग्य हे टिकवलं पाहिजे. बरोबर. की हे शरीर जर टिकलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य करता येतील. मला असं म्हणणं की लोक शरीराकडे दुर्लक्ष करतात, आरोग्याकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींना प्राधान्य देतात. तर तसं न करता तुम्ही आरोग्याला प्राधान्यता द्या की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळवता येतील, की तेवढे सगळ्या गोष्टी मिळवण्याची तुमच्याकडे ताकद राहील किंवा शक्ती राहील, असं मी म्हणेन. खूप छान माहिती सर तुम्ही पंचकर्म या चिकित्सेबद्दल दिले. श्रोते हो, पंचकर्म हे शरीरशुद्धी, मनशुद्धी या सगळ्या प्रकारात आहे असं मला समजलंय. आणि असं वाटतंय की एका वाक्यात म्हणजे सर सलामत तो पगडी 50. तुम्ही निरोगी राहिलात तर तुम्ही आनंदी राहाल, तुम्ही आनंदी राहिलात तर तुमचं घर आनंदी राहील. याच पॉझिटिव्ह नोटवर सर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.